हालेलुया. ही वेळ आहे वचनाची आणि आपण आपले बायबल उघडूया आणि वचनाकडे जाऊया. मी वचन वाचूया. मत्तय शुभवर्तमान 14वा अध्याय आणि त्यातील 36वा वचन. मत्तय 14:36. मत्तय शुभवर्तमानाचा 14वा अध्याय आणि 36वा वचन. आणि केवळ आपल्या वस्त्राच्या गोंड्यास आम्हा स्पर्श करू द्या अशी त्यांनी त्याला विनंती केला. तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले. वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचं करो. या वचनासाठी आपण थोडी प्रार्थना करूया. धन्यवाद करू परमेश्वर. वचन आशीर्वादाचं कर. जे ऐकत आहेत परमेश्वर त्यांच्या कानाला मुखाला अंतकरणाला स्पर्श कर. माझ्या मुखाला देखील तू स्पर्श कर. माझ्या मुखातून तुझ्या इच्छेप्रमाणे जे योग्य तेच मी तुझे पाहिजे. या वचनाकडे तू प्रयत्न करा. माझे नको तर तुझे गळ होते. त्या ती नासू ख्रिस्ताच्या गोड प्रयत्नात केली म्हणून ऐकू मान्य करतो. हालेलुया. आणि मत्तय 14वा अध्याय आणि 36वा वचन आपण वाचलेलं आहे. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सेवा चाकरी करायचा, ह्या गावातून त्या गावात जायचा, तेव्हा आत्तासारखे मोबाईल नव्हते. तर लोक एकमेकाला सांगायचे. तर समजा मला माहित झालं, मी लगेच अक्कांना सांगणार, अक्का लगेच बाबांना सांगणार. बरोबर. एकमेकांना सांगायचे की प्रभू येशू ख्रिस्त इकडे आला आहे, प्रभू येशू ख्रिस्त तिकडे आला आहे. आणि ते सगळे तिकडे जायचे. आणि प्रभू येशू ख्रिस्त तिथं जाण्याच्या अगोदरच हजारो लोक तिथे येऊन जमा व्हायचे. बरोबर. त्याच्या आधीचं एक वचन होतं 14:35. आता वाचलं ना त्याच्या आधीचं वचन. मत्तय 14:35 आणि 14:35. आणि इथं पण आपल्याला पाहायला मिळतं की काय झालेलं आहे. मग तो कायसा पुढे जाऊन भूमीवर पडला व त्याने अशी प्रार्थना केली की शक्य तरी हे घटका. मत्तय 14:35. 14:35. मत्तय मत्तय 14:35. आता जे वचन वाचलं होतं ना, म्हणजे त्या आधीचं वचन. आणि तेथल्या लोकांनी त्याला ओळखून आपल्या आसपासच्या अवघ्या प्रांतात माणसे पाठवून सर्व दुखण्यात्यांना त्याचकडे आणले. बघा काय झालेलं आहे. मी तुम्हाला आता काय सांगितलं, जिथं जिथं प्रभू श्री ख्रिस्त जाणार आहे तिथं लोक एकमेकाला सांगायचे की प्रभू श्री ख्रिस्त तिथं आलेला आहे, तिथं गेलेला आहे. आणि मग ते लोक एकमेकाला सांगून एकमेकाला जे दुखण्यात असेल, जे भूतग्रस्त असतील, बरोबर, त्या लोकांना घेऊन ते तिकडे यायचे. आणि त्यामुळं प्रभू श्री ख्रिस्त जिथं जिथं जात होता तिथं तिथं हजारांची गर्दी जमलेली असायची. हालेलुया. तुमचा विश्वास आहे आज प्रभू श्री ख्रिस्त इथं आहे. हालेलुया. मग लोक काय नाही, तुमच्या काय करणार. हालेलुया. प्रेज लॉर्ड. शोकांतिका आहे की प्रभू श्री ख्रिस्त असताना देखील, प्रभू श्री ख्रिस्ताची उपस्थिती असताना देखील, प्रभू श्री ख्रिस्त इथं आहे हे माहीत असताना देखील आज अनेक जण जे येऊ शकत नाहीत त्याची गोष्ट वेगळी आहे. पण जे येऊ शकतात ते देखील यायचं टाळत आहे. आणि ही मोठी शोकांतिका आहे. तुम्ही त्या वेळच्या परिस्थितीकडे बघा. मत्तय 14वा अध्याय आताचे जे वाचले वचन आहेत ते बघा. तेव्हा काही मोबाईल नव्हते, तेव्हा काही असे गाड्या नव्हत्या, तरी पण लोक चालत जायचे. गावाच्या गावात चालत जायचे जिथं प्रभू श्री ख्रिस्त येणार आहे तिथं. आणि प्रभू श्री ख्रिस्त येण्याच्या अगोदर तिथं लाखो हजारोंच्या संख्येने ते गर्दी करून बसायचे. आणि ते काय म्हणायचे, ते असं म्हणायचे नाही की प्रभू श्री ख्रिस्ताने आम्हाला स्पर्श करावा, प्रभू श्री ख्रिस्ताने आमच्या डोक्यावर हात ठेवावी आणि आमच्यासाठी त्यांनी प्रार्थना करावी, एवढी ते अपेक्षा ठेवत सुद्धा नव्हते. आणि ते काय म्हणत होते की ह्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करू द्या. आणि जे तो वस्त्र घालायचा ते वस्त्राला काही गोंडे असायचे. कारण
त्या गोंड्याविषयी जर तुम्हाला वाचायचं असेल, माहिती पाहिजे असेल, तर तुम्हाला ते गणना 15 अध्याय 38-39 वचन वाचावं लागेल. वाचा गणना 15 अध्याय, गणनाचं पुस्तक 15 अध्याय आणि त्याचं 38 आणि 39 वचन. आणि ते काय म्हणायचे की आम्हाला फक्त त्यांनी हात ठेवावा असं नको, त्यांनी आमच्यासाठी प्रार्थना करावी असं नको, तर त्यांनी जे वस्त्र घातले त्या वस्त्राला जे गोंडा आहे त्या गोंडाला फक्त आम्हाला स्पर्श करू द्या. गणना 15 ते 38-39 वचन मिळाला. गणना 15 अध्याय, गणना 15. 38 आणि 39. इस्रायल लोकांना आज्ञा कर की त्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या वस्त्राच्या टोकांना गोंडे लावावे आणि प्रत्येक टोकाच्या गोंड्यावर निळी फित लावावी. ह्या गोंड्याचा उद्देश हा की ते तुमच्या नजरेस पडून परमेश्वराच्या सगळ्या आज्ञांचे तुम्हाला स्मरण व्हावे व तुम्ही त्या पाळाव्या. आपल्या मनास येईल तसे तुम्ही व्याभिचारी मताने वागत आला तसे वागू नये. हालेलुया. आणि त्या वस्त्राच्या गोंड्याचं महत्व समजावं म्हणून हे वचन आपण वाचले. ते वस्त्राला जे गोंडे लावत होते त्याचं महत्व काय आहे की जे देवाचे वचन आहेत, जे देवाच्या आज्ञा आहेत त्याचं स्मरण तुम्हाला व्हावं, त्याची आठवण तुम्हाला व्हावी आणि त्याची आठवण होऊन तुम्ही पाप करू नये, तुम्ही चुकीच्या मार्गाने जाऊ नये, तुम्ही डावी उजवीकडे वळू नये, तुम्ही व्यभिचार करू नये. हा त्याच्या मागचा उद्देश होता की वस्त्राला गोंडे लावावी. आणि ते लोक म्हणत होते की आम्हाला फक्त तुमच्या त्या वस्त्राला जे गोंडे आहेत त्याला स्पर्श करू द्या, कारण की आम्हाला माहित आहे की त्याला जरी स्पर्श आम्ही केला तरी आम्ही बळे होऊ. हालेलुया. आणि पुढच्या वचनात दिलेलं आहे जितके त्याला स्पर्श करीत तितके बळे होत असत. प्रेज गॉड. आणि वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करणं म्हणजे हे वचनाचं स्मरण करणं, या वचनाचं पालन करणं, ह्या नियमशास्त्राचं पालन करणं म्हणजे वस्त्राला स्पर्श करणं. मला तुम्हाला काय सांगायचं आहे. अनुवाद 28 अध्याय त्यातले 1 ते 4 वचन वाचूया आपण. अनुवाद 28 अध्याय 1 ते 4 वचन. देवाचा आत्मा तुम्हाला काय सांगत आहे. अनुवाद 28 अध्याय 1 ते 4 वचन. हालेलुया, हालेलुया. तुझा देव परमेश्वर याची वाणी ऐकून तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उच्च करेल. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. नगरात तो आशीर्वादित होशील व शेतीवाडीत तो आशीर्वादित होशील. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझे किल्लारे, गुरढोरे व सेंद्रे मेंढरे यांचे वस्त्र आशीर्वादित होतील. हालेलुया. आणि पुढचे सर्व वचन तुम्ही वाचू शकता नंतर, पण मला तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगू द्या की जर देवाचं वचन तुम्ही ऐकलं आणि ते पाळलं तर तुम्हाला सर्व प्रकारचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. आणि ते लोक प्रभू श्री ख्रिस्ताच्या काळातले लोक तेच करत होते. ते प्रभू श्री ख्रिस्ताच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करत होते. म्हणजेच काय करत होते की देवाच्या वचनाची ते स्मरण करत होते, आठवण करत होते आणि ते आज्ञेचं ते पालन करत होते. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही वचनाचं नियमशास्त्राचं पालन करता तेव्हा तुम्ही सर्व बाबतीत आशीर्वादित होता. हालेलुया. कारण की हा अनुवाद 28 अध्यायामध्ये असं दिलेलं आहे तुझा देव परमेश्वर याची वाणी जर तू ऐकशील आणि ते मान्य करून पाळशील तर तू तर आशीर्वादित होशीलच होशील, पण तुझे संतान तुझे भूमीचे उत्पन्न, तुझी टोपली, तुझी काथवट, तुझी शेरडे मेंढरे
आशीर्वादित होईल. कशामुळे होईल? वचनाच्या पालनाने. आणि आज लोक ह्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. आज लोक चुकीच्या गोष्टीकडे जात आहेत, चुकीच्या काही गोष्टीकडे जात आहेत की जसं काय कुणी येऊन आपल्यावरती हात ठेवेल आणि आपल्याला काहीतरी आशीर्वाद मिळेल. बरोबर? कुणी तर आपल्याविषयी काहीतरी प्रॉफेसीचा आशीर्वाद देईल. बरोबर? ह्या गोष्टीच्या मागे लागलेल्या आहेत, पण त्यांना माहीत नाही की तुम्हाला त्याच्या वस्त्राच्या गोंडाला स्पर्श करणं गरजेचं आहे. त्याच्या वचनाचं पालन मनन चिंतन करणं गरजेचं आहे. आणि हे जर तुम्ही कराल तरच तुम्ही आशीर्वादित व्हाल, तरच तुम्ही निरोगी व्हाल. की देवाचं वचन आहे की परमेश्वर आपला संदेश पाठवून रोग्यास बरे करतो. बरोबर आहे ना? शब्द वचन आहे आणि त्याचा शब्द फार वेगाने धावतो असं देवाचं वचन आहे. कारण की त्यांनी शब्दाने सर्व आकाश पृथ्वीची सर्व सृष्टीची निर्मिती केलेली आहे. आणि मला तुम्हाला काय सांगायचं आहे? आणि त्याला स्पर्श करा प्रियानो. या वस्त्राच्या गोंडाला स्पर्श करा. आणि ह्याला स्पर्श करणं, हे वाचणं, हे पाळणं म्हणजे तुम्ही प्रभू श्री ख्रिस्ताला स्पर्श करण्यासारखं. तुम्ही प्रभू देवाचा स्पर्श करण्यासारखं आहे. देवाच्या काय म्हणायचं, देवाच्या सानिध्यात जाण्यासारखं आहे. ह्याच्यामध्येच सर्व आशीर्वाद लपलेले आहेत. ह्याच्याद्वारे सर्व आशीर्वाद आहेत, दुसऱ्या कुठूनही नाही. कुणी तुमच्यावरती किती हात ठेवून प्रार्थना केली, किती मोठ्या सेवकांनी प्रार्थना केली, क्षणिक बाबतीत तुम्हाला आरोग्य मिळेल, क्षणिक बाबतीत तुमचं काहीतरी समस्या सुटतील, पण हे जर तुम्ही ह्याला जर स्पर्श केला, ह्याचं जर पालन केलं, तर तुम्ही आयुष्यभरासाठी ह्या युगात देखील आणि येणाऱ्या युगात देखील तुम्ही आशीर्वादित व्हाल. हालेलुया. तुम्हीच नाही तर तुमचे सर्वस्व आशीर्वादित होतील. त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे की परमेश्वराला स्पर्श करणं गरजेचं आहे. आणि परमेश्वराला स्पर्श करणं म्हणजे काय? त्याचं वचन आज्ञा पाळणं, त्याच्या वचन आज्ञाचं स्मरण करणं, ते ऐकणं, त्याचं फॉलो करणं, तरच तुम्ही त्या गोष्टीला परमेश्वराला स्पर्श करा असं होईल. पण तुम्हाला माहित आहे की जुन्या काळी परमेश्वराला स्पर्श करणं इतकं सोपं नव्हतं. प्रभू श्री ख्रिस्ताच्या काळाच्या आधीच मी गोष्ट सांगत आहे. जुन्या काळी जर परमेश्वराला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला किंवा देवाच्या कोशाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर जागच्या जागी मृत्यूदंड होता. उज्जियाची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? जे देवाचा कोश जात होता आणि काही तो बैलगाडीवर ठेवलेला होता आणि बैलाला ठोकर लागली आणि तो कोश पडत होता. त्यामुळं उज्जी नावाच्या एका देवाच्या एका विश्वासनानं त्याला स्पर्श, त्या कोशाला हात लावला आणि तो जागोजागी मृत्यूदंडास पात्र झाला. ते वचन आहे 2 शमूएल 6:6-7 मध्ये ती वचनं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि तुम्हाला सांगू द्या, गणनात 4 अध्याय आणि 15 वचनात ती वचनं तुम्हाला पाहायला मिळतील की पहिल्या काळी परमेश्वराला स्पर्श करणं देवाच्या कोशाला, म्हणजे देवाचा कोश म्हणजे काय? देवाचं वचन. कोश म्हणजे काय? वचनाचं प्रतीक होतं ते. त्याला स्पर्श करणं, देवाला स्पर्श करणं हे एवढी सहज गोष्ट नव्हती. त्याला स्पर्श केला की मृत्यूदंड असायचा. आणि उज्जिया नावाच्या व्यक्तीला तसाच मृत्यूदंड प्राप्त झाला होता. आणि तेव्हा मग दावीद भियाला की परमेश्वराचा कोश आपल्या गावात नको न्यायला. मग त्यांनी तो कोश ओबेद-एदोम याच्या घरी ठेवला 3 महिने आणि त्याला देवाने मग आशीर्वादित केलं. पण मला तुम्हाला काय सांगू द्या की जसं आत्ताच्या काळी तुम्ही देवाच्या मंदिरात येऊ शकता, देवाचं वचन वाचू शकता, ऐकू शकता, तेवढी सोय जुन्या काळी नव्हती. जुन्या काळी फक्त परमेश्वर ठराविक लोकांशीच बोलायचा, ठराविक लोकांनाच तो आपली वचनं सांगायचं. इतरांना वचनं ऐकण्याचं सुद्धा भाग्य नव्हतं. तो संदेशा येऊन त्या लोकांना सांगायचा. पण परमेश्वर डायरेक्ट त्या लोकांशी बोलत नव्हता.